हाय, नमस्कार मित्रांनो. स्टॉक मार्केट आणि मी ह्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण विस्पोते आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तर आजचा जो काही विषय आहे तो विषय म्हणजे आपल्या मागील व्हिडिओमध्ये आपले एक सबस्क्रायबर आहेत, त्यांनी आपल्याला एक प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नामध्ये ते आपल्याला विचारतात की मूव्हिंग एव्हरेज म्हणजे नक्की काय आणि मूव्हिंग एव्हरेजचा आपण आपल्या ट्रेडिंगसाठी कशा पद्धतीने आपण त्याचा उपयोग करू शकतो. तर मग मित्रांनो, त्यांच्या ह्याच प्रश्नावरती प्रकाश झोत टाकणारा आपला हा आजचा व्हिडिओ आहे. व्हिडिओच्या फार सुरुवातीला मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो की व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ संपूर्ण पहा. कारण मला 100% खात्री आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून एकतरी मुद्दा, एकतरी पॉईंट तुम्हाला असा मिळेल की जो तुमच्या ट्रेडिंग करिअरमध्ये तुम्हाला नक्की कामात येईल. तर मग मित्रांनो, आपण इथे कुठलाही विलंब न करता सरळ आपल्या विषयाला सुरुवात करतोय की मूव्हिंग एव्हरेज म्हणजे नक्की काय. तर मग आपण मित्रांनो स्टॉक मार्केटमध्ये काम करत असाल तर आपल्याला कल्पना असेल की आपण सर्वजण जे काही स्टॉक मार्केटमध्ये काम करतोय ते सर्वजण एक गोष्टीला बाय किंवा एका गोष्टीला सेल करण्याचा प्रयत्न करतो, ती गोष्ट म्हणजे प्राईस. तर तुम्ही कुठल्याही चार्टवरती किंवा कुठल्याही स्टॉकवरती काम करत असाल, परंतु तो स्टॉक आपण विकत घेतो म्हणजेच काय, तर त्या स्टॉकची प्राईस किंवा किंमत आपण विकत घेतो आणि तो स्टॉक विकतो म्हणजेच याचा अर्थ काय, त्या स्टॉकची आपण प्राईस किंवा किंमत आपण बाजारामध्ये विकतो. म्हणजे इथे संपूर्ण जो काही खेळ आहे तो आहे प्राईसचा म्हणजेच किमतीचा. तर म्हणूनच म्हटलं जातं की स्टॉक मार्केटमध्ये भाव म्हणजे प्राईस याला भगवंताचा दर्जा दिलेला आहे. आणि स्टॉक मार्केटमध्ये एक म्हण खूपच प्रचलित आहे ज्याला म्हणतात भाव भगवान आहे. तर मग मित्रांनो, भाव भगवान जर असेल तर मग ह्या भगवान किंवा ह्या ईश्वराची जी काही पूजा केली जाते असे पुजारी म्हणजेच काय, तर इंडिकेटर. तर मग असे पुजारी म्हणजेच असे इंडिकेटर भरपूर आहेत जे ह्या प्राईसच्या अवतीभोवती फिरतात आहे. म्हणजे ते इंडिकेटर आपल्याला प्राईज भविष्यामध्ये काय करणार आहे किंवा प्राईज आता काय करते किंवा ह्या प्राईजने भूतकाळात काय केलं याचा अंदाज बांधण्यासाठी आपल्याला मदत करत असतात. तर मग ह्या इतर ज्या काही सगळे इंडिकेटर्स आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्याच्यामधला सगळ्यात जुना आणि सगळ्यात महत्त्वाचा इंडिकेटर जो मानला जातो तो म्हणजे मूव्हिंग एव्हरेजेस. आता मूव्हिंग एव्हरेजेस हा जो काही इंडिकेटर आहे ह्या नावामध्येच याचा संपूर्ण अर्थ दडलेला आहे. तो अर्थ असा की ॲव्हरेज म्हणजे काय, की सरासरी. सरासरी म्हणजे काय, की एखादा जर फॉर एक्झाम्पल आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून याला समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ते म्हणजे की समजा इंडियन क्रिकेट टीमचा जर समजा 10 मॅचेस आपण पाहिल्या असतील सलग, उदाहरण आहे T20च्या मॅचेस आहेत आणि 10 मॅचेसमध्ये समजा इंडियन क्रिकेट टीमने असे रन केलेत, पहिल्या मॅचमध्ये 100, दुसऱ्या मॅचमध्ये 110, मग 120, मग 130, 140, 150, 160, 170, 180 आणि 90. म्हणजे अशा पद्धतीच्या 10 मॅचेस समजा इंडियन क्रिकेट टीमने खेळलेल्या आहेत ज्या आपण पाहिल्यात. तर आपण काय करूयात, तर आपल्याला काय, आपण ह्या सगळ्या रन्सचे आपण टोटल करूयात, डिवायडेड बाय 10 करूयात. म्हणजेच काय, येणारं उत्तर जे असेल ते उत्तर असेल 145. आणि 145 हा जो काय आहे तो त्या इंडियन क्रिकेट टीमच्या गेल्या 10 मॅचेसचा ॲव्हरेज परफॉर्मन्स आहे. ॲव्हरेज परफॉर्मन्स मीन्स व्हॉट, की गेल्या 10 मॅचेसपासून इंडियन क्रिकेट टीमने जे काही रन केलेले आहेत ते 145 रन सरासरी केलेले आहेत. म्हणजे 11व्या मॅचला तुम्ही अंदाज बांधू शकता की ह्या मॅचला 145 रन तर पक्का इंडियन क्रिकेट टीम करेल, त्याच्या पुढे मागे असू शकतील. 12व्या मॅचेसला सुद्धा तुम्हाला कन्फर्मेशन आहे, कारण की 11व्या मॅचेसचे रन जर 145च्या वर झाले त्यामुळे तुम्हाला पुन्हा 12व्या मॅचेसला अंदाज आहे की आज सुद्धा 145च्या वर रन होण्याची दाट शक्यता आहे. तर मग अशा पद्धतीने आपण जो काही एव्हरेज कॅल्क्युलेट केला याला म्हणतो सिम्पल मूव्हिंग एव्हरेज. आणि जर तुम्ही एखाद्या ग्राफ्सच्या माध्यमातून जर प्रत्येक इंडियन क्रिकेट टीमची जर मॅच झाली आणि तुम्ही गेल्या 10 मॅचेसचा जर एक एव्हरेज काढून जर पॉईंट जर प्लॉट केले तर तुम्हाला एक सिम्पल अशी एक लाईन मिळेल किंवा कर्व मिळेल. त्या लाईनला आपण म्हणतो सिम्पल मूव्हिंग एव्हरेज. तर मग मित्रांनो, हा जो काही मूव्हिंग एव्हरेजचा प्रकार झाला तो एक प्रकार म्हणजे सिम्पल मूव्हिंग एव्हरेज आणि दुसरा प्रकार म्हणजे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज. आता एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज म्हणजे काय, की समजा एखादा व्यक्ती जर असा म्हटला की ह्या 10 मॅचेसमध्ये जे काय आपण एव्हरेज कॅल्क्युलेशन केलं आहे इंडियन क्रिकेट टीमच्या स्कोअरचं ते 145 आलं. परंतु एखाद्या व्यक्तीने जर असं गृहीत धरलं किंवा असं आपल्याला विचारलं की ह्यांपैकी पहिल्या 5 मॅचेसमध्ये समजा विराट कोहली साहेब खेळले नव्हते, मग त्यामुळे हे रन कमी होते आणि नंतरच्या मॅचेसमध्ये विराट कोहली साहेब खेळले त्यामुळे हे रन वाढलेत. समजा असं जर आपल्याला कोणी म्हटलं तर मग आणि जर त्या व्यक्तीने आपल्याला म्हटलं की मग मला ज्या काही लेटेस्ट मॅचेस आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये चांगले नवीन उमेदीचे खेळाडू येत आहेत आणि
इंडियन क्रिकेटच्या टीमचा परफॉर्मन्स वाढवण्यात किंवा घटवण्यात त्यांचा मोलाचा वाटा असणार आहे. तर मग मला ज्या काही लेटेस्ट मॅचेस आहेत त्यांचं जास्तीत जास्त वेटेज पाहिजे त्या एव्हरेजच्या कॅल्क्युलेशनमध्ये. जर कोणी आपल्याला विचारलं तर मग अशा पद्धतीचा जो काही एव्हरेज काढला जातो त्याला आपण म्हणतो वेटेड मुव्हिंग एव्हरेज. वेटेड मुव्हिंग एव्हरेजमध्ये काय आहे की जे काय लेटेस्ट परफॉर्मन्स आहे त्या प्राईसचं किंवा त्या मॅचेसचा, त्या लेटेस्ट परफॉर्मन्सचा त्या एव्हरेजवरती मॅक्सिमम प्रभाव असतो. अशा पद्धतीचा एक फॉर्म्युला ऑलरेडी डिफाईंड फॉर्म्युला आहे आणि त्या डिफाईंड फॉर्म्युलाप्रमाणे आपल्याला तिथे रेडीमेड आपल्याला ते मुव्हिंग एव्हरेजेस मिळतात. त्यामुळे तिथे कुठल्याही प्रकारची आपल्याला इंजिनिअरिंग करायची गरज नाही किंवा मोठे मोठे मॅथमॅटिकल फॉर्म्युले असे बायहार्ट करायची गरज नाही. हे फक्त आपल्याला माहिती असावं म्हणून मी आपल्यापर्यंत हा विषय मांडतोय. तर मग वेटेड मुव्हिंग एव्हरेज किंवा एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आपल्याला काय लक्षात आलं की ज्याच्यामध्ये लेटेस्ट किंवा रिसेंट डेटा जो आहे तो मॅक्सिमम पकडला जातो आणि ओल्ड डेटा जो आहे तो कमीत कमी पकडला जातो. तर मग मित्रांनो आपल्याला ट्रेडिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आज जो काही आपण ट्रेड करतो आहे किंवा आज जी काही प्राईज आहे ही रिसेंट प्राईज ॲक्शन याच्यामध्ये कॅच झालेली पाहिजे, मॅक्सिमम कॅच झालेली पाहिजे. कारण की ज्या काही आत्ताच्या प्राईज मोमेंट आहे जर रिसेंट प्राईज ॲक्शन जर त्याच्यामध्ये कॅच नसेल तर मग आपलं बाईंगचं किंवा सेलिंगचं डिसिजन हे चुकू शकतं किंवा खूप प्रॉम्प्ट असू शकत नाही. त्यामुळे बरेचसे ट्रेडर जे आहेत, इवन मी सुद्धा जे काही मुव्हिंग एव्हरेजेस वापरतो ते फक्त आणि फक्त एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज वापरतो. तर मग मित्रांनो आपण हे जे काही मुव्हिंग एव्हरेजबद्दल जाणून घेण्याचा इथे प्रयत्न केला तो सर्व गोष्टी मी तुम्हाला एका स्क्रीनच्या माध्यमातून सुद्धा इथे दाखवणार आहे आणि त्या स्क्रीनच्या माध्यमातून तुम्हाला एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज हा इंडिकेटर कसा लावावा, त्याच्यानंतर प्राईसचं आणि त्या एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजेसचं समीकरण काय असतं किंवा ते एकामेकांना कशा पद्धतीने सपोर्ट करतात किंवा अंदाज देण्याचा प्रयत्न करतात, या सर्व गोष्टी आपण स्क्रीनच्या माध्यमातून जाणून घेऊ. परंतु आता आपल्याला इथे काय बघायचं आहे की जो काही एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जो आपण लावतो, जसं आता मी तुम्हाला 10 मॅचेसचं उदाहरण दाखवलं तर 10 मॅचेसच्या उदाहरण घेऊन जर आपण जर काही ग्राफ प्लॉट करत गेलो तर तो अशा पद्धतीने प्लॉट होईल की पहिल्या लेटेस्ट 10 मॅचेस आणि त्याच्यानंतर 11वी मॅच झाली तर पहिली मॅच जी आहे ती मायनस होईल, 12वी मॅच झाली तर पहिल्या 2 मॅचेस मायनस होतील, 13वी मॅच झाली तर पहिल्या 3 मॅचेस मायनस होतील. म्हणजे याचा अर्थ काय की लेटेस्ट 10 दिवसाचा जो काय आहे तो एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आपण तिथे त्या आपल्या उदाहरणामध्ये प्लॉट करण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच काय की आपण किती पिरियड सिलेक्ट करायचा हे आपल्यावरती आहे. जर ग्राफवरती सुद्धा आपण एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जर प्लॉट करतो आहे तर आपल्यावरती आहे की आपण किती डेजचा आपण मुव्हिंग एव्हरेज हा जनरली विचारात घेतला पाहिजे. तर मला असं वाटतं मित्रांनो की सगळ्यात मिनिमम मुव्हिंग एव्हरेज जो मोस्ट ऑफ द ट्रेडर वापरतात तो म्हणजे 21 डेज मुव्हिंग एव्हरेज जो आहे तो बऱ्यापैकी बरेचसे ट्रेडर वापरतात. कारण की एका महिन्यामध्ये जे काही ट्रेडिंग सेशन आहेत याचं जर तुम्ही पूर्ण वर्षाचं कॅलेंडर घेऊन जर एव्हरेज काढलं तर तुम्हाला उत्तर मिळेल साधारणतः 21. म्हणजे याचा अर्थ काय की 21 ट्रेडिंग सेशन हे एका महिन्यात असतात. त्यामुळे 21 डेजचा मुव्हिंग एव्हरेज जर आपण घेतला तर तो आपल्यासाठी फायदेशीर असणार आहे. दुसरा मुव्हिंग एव्हरेज म्हणजे काय की 55 डेज मुव्हिंग एव्हरेज जर घेतला तर तो सुद्धा आपल्याला फायदेशीर असणार आहे. कारण की एका क्वार्टरमध्ये जर आपण कॅल्क्युलेशन केलं की किती ट्रेडिंग डेज असतात तर साधारणतः मिळणारं उत्तर जे असेल ते 55 असेल. त्याच्यानंतर तिसरा जो काही मुव्हिंग एव्हरेजेस जर आपण आहे तो म्हणजे 100 डेज मुव्हिंग एव्हरेज. कारण की 6 महिन्याचं जर तुम्ही ट्रेडिंग डेज कॅल्क्युलेट केले तर उत्तर 100 येईल. आणि चौथं म्हणजे लास्ट बट नॉट द लिस्ट तो म्हणजे 200 डेज मुव्हिंग एव्हरेज. कारण का पूर्ण वर्षामध्ये जर तुम्ही ट्रेडिंग डेज कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न केला आणि जर एव्हरेज काढला तर येणारं उत्तर हे 200 असेल. म्हणजेच अति महत्त्वाचे जे काही मुव्हिंग एव्हरेजेस माझ्या मते जे आहेत ते म्हणजे 21, 55, 100 आणि 200. तर मग मित्रांनो आपण एका स्क्रीनच्या माध्यमातून यापुढील व्हिडिओ जाणून घेऊयात की नक्की हे मुव्हिंग एव्हरेजेस काम कसे करतात आणि आपल्याला याला ट्रेडिंगमध्ये याचा उपयोग आपण कशा पद्धतीने करू शकतो. तर मित्रांनो आपण इथे सर्वप्रथम पाहूयात की मुव्हिंग एव्हरेज जो आहे तो ॲड कशा पद्धतीने आपल्याला करता येईल. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी इथे एक चार्ट ओपन करतो. ओके, तर फॉर एक्झाम्पल मी इथे चार्ट ओपन केला आहे तो म्हणजे टाटा मोटरचा. तर टाटा मोटर्सचा मी इथे चार्ट ओपन केला आणि आपण आता मुव्हिंग एव्हरेज जो आहे तो इथे ॲड करण्याचा प्रयत्न करूयात. आणि तो मुव्हिंग एव्हरेज जो आहे तो आपल्याला टाटा मोटर्सचं जे काही मोमेंट आहे त्या मोमेंटला कशा पद्धतीने कॅच करता येईल का आणि तो आपल्याला किती फायदेशीर किंवा चांगले सिग्नल देऊ शकतो तो आपण जाणून घेण्याचा इथे प्रयत्न करूया.
तर आपण जी काही टाईम फ्रेम जी आहे ती डेलीची इथे आपण सिलेक्ट करूयात. तर ही जी काही आहे डेलीची टाईम फ्रेम मी इथे टाटा मोटरची सिलेक्ट केलेली आहे. आणि आता आपण काय करूयात की इथे इंडिकेटरमध्ये जाऊयात आणि इंडिकेटरमध्ये आपण काय करूयात की इथे EMA असा शब्द आपल्याला टाईप करायचा आहे. EMA टाईप केलं तर मूव्हिंग एव्हरेज एक्सपोनेन्शियल. इथे तुम्ही क्लिक केला तर बाय डिफॉल्ट तुम्हाला 9 म्हणजे काय की 9 डेज मूव्हिंग एव्हरेज इथे तुम्हाला हा ऑलरेडी आला. तर आता आपल्याला समजा जर याला चेंज करायचं आहे तर आपण इथे हा जो काही फॉर्मॅट हा शब्द आयकॉन आहे, फॉर्मॅटवरती क्लिक करून तुम्हाला इथे सर्वप्रथम आपण इथे 21 डेज मूव्हिंग एव्हरेज आपण इथे प्लॉट करतोय आणि स्टाईलमध्ये जाऊन आपण याचा रंग जो आहे तो लाल रंग करतोय आणि थोडंसं आपण त्याला ठीक आहे ओके रेड करतोय त्यानंतर ओके करतोय. तर मग आता हा जो काही मूव्हिंग एव्हरेज आहे मित्रांनो, हा जो काही मूव्हिंग एव्हरेज आहे तो 21 डेज मूव्हिंग एव्हरेज आहे. ओके. त्यानंतर आपण आणखीन एक EMA आपण इथे ॲड करण्याचा इथे प्रयत्न करूया. इंडिकेटरमध्ये जाऊन पुन्हा एकदा एक EMA तुम्ही इथं टाईप केला, क्लिक केला, तो ॲड झाला. बाय डिफॉल्ट 9 होता. फॉर्मॅटवरती गेलात इनपुटवरती जाऊन तुम्ही याला 55 असं तुम्ही टाईप करताय आणि स्टाईलमध्ये जाऊन त्याचा रंग जो आहे तो तुम्ही ग्रीन करताय आणि त्याला थोडंसं जाड करताय. तर दिस इज 55 डेज मूव्हिंग एव्हरेज राईट. तर हा बघा हा नवीन एक मूव्हिंग एव्हरेज इथे त्यांचा प्लॉट झाला आहे. आता आपण काय करूयात आणखीन एकदा इंडिकेटरमध्ये जाऊन EMA ॲड करू. एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज ॲड केलं आहे. पुन्हा जाऊन आपल्याला इथे 100 आपण इथे क्लिक करूयात. स्टाईलमध्ये जाऊन तुम्हाला इथे समजा त्याचा रंग चेंज करायचा असेल तर ब्ल्यू करूयात आपण. ब्ल्यू आणि त्यानंतर इंडिकेटरमध्ये जाऊन तुम्हाला पुन्हा एकदा EMA टाईप केलं. मूव्हिंग एव्हरेज एक्सपोनेन्शियल पुन्हा तुम्ही इनपुटमध्ये जाऊन 200 जर इथे टाईप केला आणि ह्या 200ला जर तुम्ही स्टाईलमध्ये जाऊन जर कुठला तरी एक समजा येल्लो कलर आपण बघूयात. यस येल्लो कलर केला तर दिस वे. तर हे जे काही इंडिकेटर्स आहेत ते आपण इथे ॲड केलेत. इंडिकेटरचं नाव आहे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज. 21 डेज जो आहे तो वरचा मूव्हिंग एव्हरेज आहे. हा 50 डेज आहे, हा 100 डेज आहे, हा 200 डेज आहे. तर आपल्याला ह्या जो काही प्राईज आहे याचं वाचन कसं करायचं आहे बघा मित्रांनो, की आता जी काही टाटा मोटर्स जिची काही किंमत चालू आहे ते 413 रुपये ही 21 मूव्हिंग डेजच्या खाली आहे. म्हणजेच शॉर्ट टर्ममध्ये हा जो काही स्टॉक आहे तो वीक आहे, परंतु लाँग टर्ममध्ये हा जो स्टॉक जो आहे तो काय आहे, मीडियम टर्ममध्ये हा जो आहे तो स्ट्रॉंग आहे. त्याच्यापेक्षा थोडासा म्हणजे म्हणतो आपण की थोडासा मोठा टर्ममध्ये हा आणखीन स्ट्रॉंग आहे आणि एकदम लाँग टर्म जर आपण विचार केला तर हा खूपच स्ट्रॉंग असा स्टॉक आहे. कारण की याची प्राईस जी आहे ती ह्या सगळ्या टर्म्सपेक्षा वर ट्रेड करते. म्हणजे प्राईस म्हणजे आत्ताचा जो काही भाव आहे किंवा आत्ताच्या मॅचमध्ये जे काही रन चालू आहेत ते गेल्या 21 दिवसाच्या, 50 दिवसाच्या, 100 दिवसाच्या किंवा 200 दिवसाच्या मॅचपेक्षाही आत्ताचे रन चांगले म्हणजे चांगले खेळाडू ह्याच्यामध्ये काम किंवा पार्टिसिपेट केलेले आहेत. म्हणूनच ही प्राईस ते इतक्या वर मेंटेन करू शकतात आहेत एव्हरेज प्राईसपेक्षाही. ओके. तर मग आपल्याला इथे काय करायचं आहे, जनरली आपल्याला इथे काय मिळालं आहे बघा, की 21 मूव्हिंग एव्हरेज जर तुम्ही इथे बघण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला इथे लक्षात येईल की ही जी काही प्राईज आहे ज्या वेळेस तुम्ही जर इथे ऑब्झर्व करूयात आपण की कशा पद्धतीने रिॲक्ट होते प्राईज. आपण याला लाईन चार्ट करून बघूयात काय दिसतं का. यस ओके. तर आता आपल्याला इथे काय बघायचं बघा की प्राईस जी आहे ती मूव्हिंग एव्हरेजेसच्या जवळ कशा पद्धतीने बिहेव करते. म्हणजे जर तुम्ही इथे बघितलं तर 20 डेज मूव्हिंग एव्हरेजच्या इथे ज्या वेळेस ही प्राईस जम्प करत होती त्यावेळेस आपल्याला एक चांगली अपॉर्च्युनिटी होती, याच्यामध्ये आपण बाय करू शकत होतो. आता जेव्हा ही अशी कंडिशन घडते म्हणजे ज्यावेळेस हे सगळे मूव्हिंग एव्हरेजेस एकामेकांच्या फार जवळ येतात त्यावेळेस प्राईसमध्ये काहीतरी घडण्याची शक्यता असते. कारण बघा की जनरली जे काही मूव्हिंग एव्हरेजेस आहेत ते एकामेकांपासून लांब असतात. ओके. हे तुम्ही जर मूव्हिंग एव्हरेजेस पाहिले हे एकामेकांपासून लांब आहेत. परंतु जसं काही हे मूव्हिंग एव्हरेजेस एकामेकांच्या जवळ आले
म्हणजेच याचा अर्थ काय, की ही प्राईस जी पूर्वी इथे इतकी लांब गेली आहे आणि मूव्हिंग एव्हरेजेस पण इतके लांब गेलेत आणि त्यानंतर ही प्राईस या मूव्हिंग एव्हरेजेसच्या अगदी जवळ आली आहे. मूव्हिंग एव्हरेजेस पण एकमेकांच्या अगदी जवळ आलेत. म्हणजे याचा अर्थ काय, की प्राईसमध्ये खूप काही मोमेंटम होत नाही आहे. आता सगळं काही एकत्र खिचडी झाली आहे. म्हणजे 200 डेज, 100 डेज, 50 डेज, 21 डेज आणि प्राईस स्वतः हे एकमेकांमध्ये इतके गुरफटलेत, की आता प्राईसमध्ये किंवा आता स्टॉकमध्ये काहीतरी मोठं घडण्याची शक्यता आहे. आणि ज्यावेळेस इथे जर तुम्ही पाहिलात, की इथे प्राईसने छान असा जंप घेतला आणि 21 डेज मूव्हिंग एव्हरेज जो आहे, तो सर्व मूव्हिंग डेजच्या एव्हरेजच्या खालून वर आला आहे. म्हणजे इव्हन 200 डे मूव्हिंग एव्हरेजच्या सुद्धा खालून हा वर आला आहे. म्हणजे इथे ही प्राईस अपसाईड मोमेंटम देणार हे मॅक्सिमम इथे पॉसिबिलिटी आहे आणि अशा पद्धतीच्या स्टॉकला आपण इथे ट्रेड करू शकतो. बरं, आता आपल्याला याच्यामध्ये काय, की शाश्वत असं काही नाही आहे. कुठे-कुठे तुम्हाला हिपसॉस ज्याला म्हणतो ते येऊ शकतात. आपला अंदाज चुकू शकतो. एखाद्या वेळेस जर तुम्ही इथे एंट्री घेतली आणि 21 डेज मूव्हिंग एव्हरेज याला जर आपण स्टॉप लॉस कन्सिडर करून जर आपण चाललो, तर चांगल्या पद्धतीचं मोमेंट आपल्याला इथे मिळतं आणि काही ठिकाणी आपली स्टॉप लॉस लागल्यामुळे लवकरात लवकर सुटकासुद्धा होऊ शकते. बरं. आता आपण हा सेम स्टॉक आपण इथे आणखीन एकदा अनालिसिस करण्याचा प्रयत्न करूया. हा लाईन चार्ट मी इथे सिलेक्ट केलेला आहे. कॅन्डल चार्ट इथून उडवून टाकला. तर लाईन चार्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे पुन्हा दिसतंय, की हा जो काही स्टॉक आहे, हा 21 डेज मूव्हिंग एव्हरेजच्याही खाली आहे आणि 21 मूव्हिंग डेज जो आहे, म्हणजे खूपच वीक आहे. 200 डेजपेक्षाही खाली आहे. पण जसं तुम्ही इथं बघताय, की 21 मूव्हिंग डेजला मूव्हिंग डेज हा जो काही EMA आहे, तो जेव्हा 200 डेज मूव्हिंग एव्हरेजला क्रॉस करतोय आणि प्राईससुद्धा ज्यावेळेस जंप करते त्यावेळेस प्राईस जे आहे ते आपलं एक छान मोमेंटम बनवून वर जाते. तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळे स्टॉकसाठी वेगवेगळे मूव्हिंग एव्हरेजेस काम करतात. तर तुम्ही ते ॲनालिसिस स्वतः आपल्याला करावं लागतं, की नक्की माझ्या स्टॉकसाठी हा कुठला मूव्हिंग एव्हरेज काम करेल आणि कुठला मूव्हिंग एव्हरेज हा खूप चांगल्या पद्धतीने माझ्या स्टॉकला हा रिस्पॉन्ड करू शकेल. आता रिलायन्सचं जर आपण बघितलं तर तुम्हाला इथे साधारणतः व्हिज्युअली लक्षात येतंय, की नेहमी हा 200 डेज मूव्हिंग एव्हरेजकडे येतो बघा. 200 मूव्हिंग डेजकडे आल्यानंतर तो एक विशिष्ट प्रकारचा जंप करतो आणि आता पुन्हा रिलायन्सने काय केलेलं आहे, की इकडून एक मूव्हिंग एव्हरेज क्रॉसवर दिलं आहे. प्राईससुद्धा एक छान असा एक काय म्हणतो आपण हायर हायज, हायर लोजचा एक पॅटर्न बनवतो आणि इथून मग कदाचित ही प्राईस जी आहे ती छान असा मोमेंटम देण्याची दाट शक्यता आहे. कारण की मूव्हिंग एव्हरेजेसचं जे काही आपण म्हणतो कन्व्हर्जन्स म्हणजे जे मूव्हिंग एव्हरेजेस एकमेकांना जी गळेभेट करायची होती ती इथे झालेली आहे आणि याच्यानंतर आता यांच्यामध्ये हरकती होऊ शकते. म्हणजे हे जे काही मूव्हिंग एव्हरेजेस आहेत ते एकमेकांपासून लांब जाऊन प्राईजसुद्धा आणखीन वर घेऊन जाण्याची याच्यामध्ये दाट शक्यता आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला मूव्हिंग एव्हरेजेसचा वापर करायचा आहे आणि आपलं जे काही ट्रेडिंग डिसिजन्स जे आहेत त्या पद्धतीने घ्यायचे आहेत. शक्यतो 21 डेज जर तुम्ही एखादा स्टॉक बाय करत असाल तर आपल्याला ही कंडिशन बघायची आहे, की 21 मूव्हिंग डेज एव्हरेज हा जो आहे हा सगळ्या मूव्हिंग एव्हरेजेसच्या वर असावा. म्हणजे सीरीज 21, 50, 100 आणि 200 अशी असावी आणि त्यानंतर स्टॉक जो आहे हा 21 मूव्हिंग एव्हरेजला रिस्पेक्ट करून वर जाण्याचा प्रयत्न करत असावा. ते अगदी सिंपल स्ट्रॅटेजी आहे. स्ट्रॅटेजी म्हणजे काही खूप काही रॉकेट सायन्स नाही, सगळं नजरेचा खेळ आहे. जर आपण अधिकाधिक स्टॉकचा अशा पद्धतीने जर ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला लक्षात येईल की प्राईजमध्ये अशी मुवमेंट होते. आपल्या ह्या व्हिडिओनंतर रिलायन्सवरती जरूर लक्ष ठेवा. मला कल्पना आहे की इथून जर रिलायन्सनी 21 मूव्हिंग डेजला जर रिस्पेक्ट करून जर वर जाण्याचा प्रयत्न केला तर नक्की रिलायन्समध्ये एक चांगली अपसाईड रॅली येऊ शकते आणि आपण याच्यामधून एक अधिकाधिक नफा किंवा बेनिफिट याच्यातून घेऊ शकतो. बरं, हे कुठल्याही प्रकारचं रिकमेंडेशन नाही आहे. आय एम नॉट अ सेबी रजिस्टर काय म्हणतो आपण त्याला, की जसं देतात ना टिप्स वगैरे, मी तसा व्यक्ती नाही आहे. जस्ट एक नॉलेज शेअर करण्यासाठीचा हा चॅनल आहे. त्यामुळे डोंट टेक इट ॲज अ रिकमेंडेशन. अभ्यासाच्या हिशोबाने तुम्ही याला घेऊ शकता. अभ्यास करा, स्वतःचे स्वतः स्वतंत्र व्हा आणि आपले ट्रेडिंग डिसिजन आपले स्वतःचे स्वतः तुम्ही जरूर घ्या. तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना, नातेवाईकांना हा व्हिडिओ जरूर पोचवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक यू.